चला समोर चला. कुठाला आहे तू? शेतामध्ये काय करायला आला? सोनं नेला. चल मग चल समोर चल. समोर चल. चल त्याच्यासोबत चल. पळ पळ समोर. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे आपला दसरा आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण आज आलेलो आपल्या शेतामध्ये, म्हणजे सोनं वगैरे न्यायला. तर आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण सोनं वगैरे, म्हणजे सोनं म्हणजे आता तुम्ही म्हणसाल की काय सोनंच न्यायला आले काय? सोनं म्हणजे आपलं एक झाड असते, झाडाची पानं वगैरे न्यावं लागतात देवासाठी. आणि काहीतरी शेतामधलं दहान वगैरे न्यावं लागते. तिकडे नको चिखल आहे. इकडे 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 चल. त्याच्या पाठीमागं चल. धान्य वगैरे घेऊन जावं लागते. जसं की हे ऊस आहे ना, या ऊस न्यावं लागते. थोडं ज्वारीचे फांडे, दुसरं काहीतरी आणखीन असं न्यावं लागते आपल्याला आणि ते देवाला टाकावं लागते. तर आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण शेतामध्ये आलेलो बघा. आणि आता तर आपल्याला घेऊन जायचं आहे. आता हे बघा आमचा यश. यश चल इकडून ये, पाठीमागून ये इकडून. आज यशला बी घेऊन आलो. आणि यशला आता 4 वर्ष झालेत, पण यशला मी पहिल्यांदाच घेऊन आलो दसरा मेळाव्यासाठी. आणि त्याला पण घेऊन आलो मी शेताकडं. चल चला समोर चला. चल यश समोर चल. समोर चल. चल समोर. काय करत नाही. झिंजिरी. तर मित्रांनो, हे अशी पूजा करावी लागते बघा झाडाची. आणि नंतर मगच झाडाला तोडावं लागते. तोडावं म्हणजे फांडे वगैरे तोडायचे फक्त आपल्याला. तर हे बघा आमचे मित्र आता पूजा करीत आहेत. तर मित्रांनो, याला म्हणतात सोनं. आणि हे आता आम्ही झाडावरून तोडलेलं आहे. आणि आता आमच्या यशनं बिन घेतलेलं आहे. यश तू आता दसरा करायला आलास. आता इथून आपल्याला कुठं जायचं? इकडून घरी जायचं. घरी जाऊन जेजीला जायचं ना. जेजीला आता आम्ही इथून निघणार आणि जेजीला जाणार आहोत. आमचा यश पहिल्यांदाच आलेला आहे दसऱ्याला. आणि आता यश बी आता सगळं म्हणजे धान्य वगैरे सगळे घेऊन देवाला जाणार आहे माझ्यासोबत. आणि मी त्याला सोबत घेऊन आलेलो. आता हे बघा, हे याला म्हणतात सोनं म्हणतात. आता हे आता मराठी भाषेतून म्हणलं तर आता आज सण असल्यामुळं याला सोनं म्हणतात. याचं नाव सोनं ठेवलेलं आहे. आणि याला एरवी तुम्हाला माहितीच आहे काय म्हणतात, याला आपट्याचं झाड म्हणतात. आणि आज याचा मान असल्यामुळं याला सोनं हे असं म्हणतात. आणि फडसडला चांदी म्हणतात. आणि आता हे घेऊन देवाला जावं लागते आणि तिथं ठेवावं लागते. शेतातले धान्य फिन्य सगळं ठेवावं लागते. तर मला असं वाटतं मित्रांनो, हे सण फक्त खेड्यागावामध्ये आता व्हायला येतं. सिटीमध्ये काही होत नाहीत वाटते असं वाटते. आणि कमेंट करून नक्की सांगा की सिटीमध्ये बी सण होतात काय. आता चला समोर जाऊया आपण. दुसरं काय आपल्याला आणखीन भरपूर काय घ्यायचं आहे.
मग मित्रांनो याला यशला आणलं होतं बघा शेताकडे, नुसतं पळायला बघा आहे ना. बघा यश चला आकड्याकडे चला. मित्रांनो आमच्या यशनं सगळा दसरा घेतलेला आहे आता आणि आता गावाकडे देवाला निघालेला आहे. चला यश काय काय घेतलं? चला चला चल चल पळ पळ लवकर. तर मित्रांनो आता बघा यशला दसऱ्याला आणण्यासाठी हा दसरा आता किती खुश झाला यश. तर आता आम्ही निघालेलो आहे गावाकडे. तर मित्रांनो आम्ही आता चालल्या बघा आणि एस बी पाठीमागे आले. तर अशा प्रकारे आजच्या दसऱ्याची पूजा असते आणि हे बघा यशला पण दिलेलं आहे पूजेचं सामान म्हणजे शेतातलं धान्य. आणि आता आम्ही जात आहे. आता इथून गावात जायचं आणि गावात जाऊन देवाला हे धान्य ठेवायचं आणि नंतर मग घरी त्याच्यातलं सोनं घरी जाऊन सोनं न्यायचं आणि घरी पूजा वगैरे करतात आणि दसरा संपन्न होतो. तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा की सिटीमध्ये दसरा होतं की नाही होतो. आता खेड्यागावामध्ये तर दसरा दरवर्षी होतो आणि खूप मोठ्या उत्साहानं होतो आणि सर्व गावातली लोक दसऱ्याला येतात, धान्य नेतात, देवाला जातात, घरी पूजा वगैरे होतात. आणि यावर्षी पहिल्यांदाच मी यशला बी घेऊन आलो बघा. हे बघा यशला बी घेऊन आलेलो. यश चल लवकर. मित्रांनो आलेलं आहे गणपती मंदिर आणि हे आमच्या गावात कासरखेडा मंदिर गणपती मंदिर बघू शकता. चल यश